या जमलेल्यानं प्रत्येकाने 100 मतं जर आणली तर समोरचा परत कधी आपला नाद करणार नाही. प्रत्येकाने ही शपथ घ्या की आपण जे मतदान करणार आहे ते निलेश राणेंना मतदान करण्यापेक्षा आपण राणे साहेबांना मतदान करणार आहे ही भूमिका जर तुम्ही घेतली एकही मत आपलं फुकट जाणार नाही. कारण राणे साहेबांच्या स्वप्नातलं मालवण जर तयार करायचं असेल तर निलेश राणेंची शिवसेनाच या नगरपालिकेवर आली पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. आमचे राजेशजी मोरे इथं आलेले, त्यांचा पायगुण चांगला आहे, त्यांना मी अनेक दिवस ओळखतो. ते रत्नागिरीमध्ये माझ्या मतदारसंघात संपर्क प्रमुख म्हणून होते, तिथं आम्ही जिंकलो. राजापूर लांजाला होते, तिथं आम्ही जिंकलो. दीपक केसरकरांकडे होते, दीपक केसरकर तिथं जिंकले. आता ते इथं आलेले, त्याच्यामुळं त्यांचा पायगुण अतिशय चांगला आहे. राणे साहेब 3 तारखेपर्यंत नाही, त्याला सांगितलं आता ज्या वेळी निलेश राणेंची कुठची पण निवडणूक असेल आमच्याकडे नाही आला तरी चालेल, इथंच थांबा. त्याच्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. पण निलेशजी अजूनही तुमचं मनापासून कौतुक करतो. राजकारण होत राहतं, राजकारणामध्ये कटुता निर्माण होते, पण ज्या पद्धतीनं तुम्ही हा सिंधुदुर्ग जिल्हा हँडल करताय शिवसेना म्हणून त्याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे. आज शिवसेना वर्षभरापूर्वी ह्या सिंधुदुर्गामध्ये काय होती ते आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. पण तुम्ही ज्यावेळी सक्रिय झाला, मी अनेक वेळा हे वाक्य बोललो की राणे साहेबांसोबत काम करणारे दत्ता सामंत असतील, संजय पडते असतील, राजन तेली असतील, आमचे काका कुडाळकर असतील, भविष्यात सतीश सावंत पण असतील, मला माहित नाही. त्या सगळ्यांना परत एकदा एकत्र आणण्याची ताकद कुठच्या राण्यांमध्ये आहे, ते निलेश राणेंमध्ये आहे. आणि पण जास्त वेळ मी आपला घेत नाही. धनुष्यबाणासमोरचं बटन आपण सगळ्यांनी मिळून दाबावं, ममताताईंना नगराध्यक्ष करावं, आमच्या सगळ्या 20 उमेदवारांना नगरसेवक करावं. आणि जाता जाता ममताताई तुम्हाला एक विनंती करतो, आज तुम्ही नगराध्यक्ष म्हणून विराजमान झालेल्याच जसं माझं मत आहे, पण 9 वर्षानंतर ही बहुतेक निवडणूक होते. ज्यावेळी नगराध्यक्ष म्हणून तुम्ही बसाल, 1 वर्षाचा निलेशजींच्या नेतृत्वाखाली एक विकास आराखडा तयार करा. आणि माझी या शहरातली एकही महिला भगिनी व्यवसायापासून वंचित राहणार नाही यासाठी पुढाकार घ्या. तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या सोबत आहे. माझ्याकडे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक योजना आहे, जी पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. प्रत्येक महिला भगिनीला स्वतःच्या पायावर उभी करू शकते, प्रत्येक तरुणाला ती स्वतःच्या पायावर उभी करू शकते. निलेशजी 3 तारीख झाल्यानंतर तुम्ही सांगाल त्या दिवशी माझ्या मुंबईचे सगळे अधिकारी ममताताईंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी येतील आणि किमान पुढच्या 1 वर्षात त्या मालवणच्या किनारपट्टीला माझ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं 500 युवक आणि युवती त्या स्वतःच्या